नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी सागर पाटील आपले सारथी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत करतो। तर नुकतेच 11 मार्च 2024 रोजी केंद्र सरकारने संसदेने मान्यता दिल्यानंतर तब्बल 5 वर्षांनी नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 लागू केला। तर विद्यार्थी मित्रो, आपण या लेक्चर मध्ये या कायद्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। तर मग चला पाहूया नागरिकत्व सुधारणा कायदा 2019। तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने 11 मार्च 2024 रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 हा कायदा संसदेने मान्यता दिल्यानंतर जवळपास 5 वर्षांनी लागू केला। तर 11 मार्च 2024 रोजी संसदेने मान्यता दिल्यानंतर तब्बल 5 वर्षांनी नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 हा केंद्र सरकारने लागू केला। तर या कायद्याने मूळ नागरिकत्व कायदा 1955 मध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर मूळचा कायदा म्हणजेच नागरिकत्व कायदा 1955 मध्ये या कायद्याने बदल करण्यात आलेला आहे। तर आता आपण नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 म्हणजे CAA सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 विषयी माहिती घेऊया। तर 10 डिसेंबर 2019 रोजी लोकसभेने या कायद्याला मंजुरी दिली होती। तर यामध्ये या कायद्याच्या बाजूने 311 मध्ये तर या कायद्याच्या विरुद्ध एकूण 80 मते मिळाली होती। तर दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी राज्यसभेने या कायद्याला मंजुरी दिली होती। यामध्ये या कायद्याच्या बाजूने 105 मते तसेच कायद्याच्या विरुद्ध 25 मते मिळाली होती। त्यानंतर संसदेच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींनी दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी या कायद्यावर स्वाक्षरी केली होती व त्याला मंजुरी दिली होती। तर प्रथम हा कायदा 10 जानेवारी 2020 ला लागू करण्यात आला होता, पण विरोधानंतर हा कायदा मागे घेण्यात आला होता। तर संसदेच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींनी 12 डिसेंबर 2019 रोजी या कायद्याला मंजुरी दिली होती। त्यानंतर हा कायदा 10 जानेवारी 2020 रोजी लागू करण्यात येणार होता, पण झालेल्या विरोधामुळे हा कायदा मागे घेण्यात आला होता। त्यानंतर तब्बल 5 वर्षांनी म्हणजेच 11 मार्च 2024 रोजी केंद्र सरकारने हा कायदा लागू केलेला आहे। तर या कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी किंवा त्या दिवशी बांगलादेश, पाकिस्तान व अफगाणिस्तान या 3 देशांमधून भारतात आले गैरमुस्लिम अल्पसंख्याक स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे। तर 31 डिसेंबर 2014 पूर्वी किंवा त्या दिवशी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधून भारतात आलेल्या गैरमुस्लिम अल्पसंख्याक स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे। तर या अल्पसंख्याकांमध्ये हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारसी आणि ख्रिश्चन या धर्मातील स्थलांतरितांचा समावेश आहे। तर या अल्पसंख्याकांमध्ये कोणत्या धर्मातील अल्पसंख्याकांचा समावेश आहे तर हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारसी आणि ख्रिश्चन या धर्मातील स्थलांतरितांचा या कायद्यानुसार समावेश केलेला आहे। त्यांनी जर 31 डिसेंबर 2014 पूर्वी किंवा त्या दिवशी भारतात स्थलांतर केले असले तर त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे। तर आता आपण या कायद्यातील काही अटी आणि पात्रतेविषयी माहिती घेऊया। तर विद्यार्थी मित्रो, मागील 14 वर्षापैकी किमान 5 वर्ष भारतात वास्तव्य असणाऱ्या स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे। तर नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 नव्हे, मागील 14 वर्षापैकी किमान 5 वर्ष भारतात वास्तव्य असणाऱ्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील गैरमुस्लिम अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे। तर मूळ कायदा नागरिकत्व कायदा 1955 नुसार मागील 14 वर्षापैकी सलग 11 वर्ष वास्तव्य असणाऱ्या स्थलांतरितांना स्वीकृतीद्वारे भारतीय नागरिकत्व मिळते। तर मागील 14 वर्षापैकी सलग 11 वर्ष वास्तव्य असणाऱ्या स्थलांतरितांना नागरिकत्व कायदा 1955 नुसार स्वीकृतीद्वारे नागरिकत्व मिळते। पण ही अट या सुधारित कायद्यात गैरमुस्लिम अल्पसंख्याकांसाठी सैल करण्यात आलेली आहे। तर ही अट 14 वर्षापैकी सलग 11 वर्षाची अट ही नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 मध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 3 देशांमध्ये गैरमुस्लिम अल्पसंख्याकांसाठी सैल करण्यात आलेली आहे। त्यांना फक्त 5 वर्ष वास्तव्य असल्यास भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे। तर या कायद्यातून घटनेच्या 6व्या अनुसूचीमधील आसाम मधील कार्बी अँग्लोंग, मेघालय मधील गारो हिल्स आणि मिझोरम मधील चकमा जिल्हा आणि त्रिपुरा मधील आदिवासी बहुल भाग यांना वगळण्यात आलेले आहे। तर
नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 मध्ये अनुसूचित 6 मधील कोणकोणत्या भागांना वगळण्यात आलेले आहे त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर आसाममधील कार्बी अँग्लॉन्ग, मेघालयमधील गारो हिल्स आणि मिझोरममधील सकमा जिल्हा आणि त्रिपुरामधील आदिवासी बहुल भाग यांना या नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 मध्ये वगळण्यात आलेले आहे. तर पुढे पाहूया, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम आणि मणिपूर या इनर लाईन परमिट म्हणजेच ILP असणाऱ्या राज्यांना हा कायदा लागू नसेल. तर इनर लाईन परमिट लागू असणाऱ्या राज्यांना या कायद्यातून वगळण्यात आलेले आहे. तर ही राज्य कोणती? तर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम आणि मणिपूर ही इनर लाईन परमिट असणारी राज्य आहेत. या राज्यांना या कायद्यातून सूट देण्यात आलेली आहे. तर इनर लाईन परमिट म्हणजे काय ते आता आपण पाहूया. तर ILP म्हणजे इनर लाईन परमिट हा भारत सरकारकडून संरक्षण क्षेत्रात मर्यादित कालावधीसाठी प्रवास करण्यासाठी दिला जाणारा प्रवासी दस्तावेज आहे. तर ILP म्हणजे इनर लाईन परमिट हा संरक्षित क्षेत्रात मर्यादित कालावधीसाठी प्रवास करण्यासाठी दिला जाणारा हा प्रवासी दस्तावेज आहे. तर हा एक प्रवासी दस्तावेज आहे ज्याकरून संरक्षित क्षेत्रामध्ये मर्यादित कालावधीसाठी प्रवास करण्यासाठी दिला जातो. तर नागरिकत्व मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी केंद्र सरकारकडून वेब पोर्टलची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर हे नागरिकत्वासाठी अप्लाय कसे करायचे? तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी केंद्र सरकारकडून वेब पोर्टलची सुविधा देखील उपलब्ध करून देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 विषयी माहिती. तर आता आपण मूळ कायदा म्हणजेच नागरिकत्व कायदा 1955 विषयी माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नागरिकत्व कायदा 1955 विषयी माहिती घेऊया. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 11 अंतर्गत प्राप्त अधिकारांच्या आधारे संसदेने हा कायदा संमत केलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 11 अंतर्गत प्राप्त अधिकारांच्या आधारे संसदेने हा कायदा संमत केला होता. तर या कायद्यात घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्वाच्या संपादनाची आणि समाप्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर हा नागरिकत्व कायदा 1955 मध्ये घटनेच्या प्रारंभानंतर नागरिकत्वाच्या संपादनाची आणि समाप्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर आजपर्यंत या कायद्यात एकूण 9 वेळा बदल करण्यात आलेला आहे. तर आजपर्यंत या कायद्यात एकूण 9 वेळा बदल करण्यात आला आहे. तर 9वा बदल हा नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 नव्हे करण्यात आला होता. हा धरून एकूण 9 बदल करण्यात आलेले आहेत. तर या कायद्यामध्ये नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग आणि नागरिकत्व लोकमान्याचे 3 मार्ग सांगितलेले आहेत. त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग कोणते? तर जन्माद्वारे मिळवता येते, वंशत्वाद्वारे मिळवता येते, स्वीकृतीद्वारे मिळवता येते, नोंदणीद्वारे मिळवता येते, तसेच प्रदेशाचे सामीलीकरणाद्वारे नागरिकत्व मिळवण्यात येते. तर नागरिकत्व लोप पावण्याचे 3 मार्ग कोणते? तर नागरिकत्वाचा त्याग करणे, नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नागरिकत्व काढून घेणे या 3 मार्गाद्वारे नागरिकत्वाचे लोप पावण्यात येते. तर नागरिकत्व लोप पावण्याचे 3 मार्ग आणि नागरिकत्व संपादनाचे एकूण 5 मार्ग आहेत. तर संपादनाचे जन्माद्वारे, वंशत्वाद्वारे, स्वीकृतीद्वारे, नोंदणीद्वारे आणि प्रदेशाचे सामीलीकरण हे 5 मार्ग आणि लोप पावण्याचे नागरिकत्वाचा त्याग करणे, नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नागरिकत्व काढून घेणे असे 3 मार्ग सांगितण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली नागरिकत्व कायदा 1955 विषयी माहिती. आपण या लेक्चरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 विषयी माहिती घेतली. तर आपणास हे लेक्चर आवडल्यास आमच्या सारथी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच या लेक्चरच्या नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.